Saregama idea Saregama नमस्कार, सुस्वागतम. आयडिया सारे गम प स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्या चित्रपटांमध्ये एक बरं असतं, सहसा आपल्या आयुष्यात न घडणाऱ्या घटना चित्रपटामध्ये अगदी सहज घडून जातात. म्हणजे बघा, आतापर्यंत चित्रपटांमध्ये अनेक पुरुषांनी म्हणजेच आपल्या हिरोजनी स्त्री वेशामध्ये आपल्या हिरोईन बरोबर राहण्याचं धाडस सुद्धा दाखवलंय आणि अगदी प्रसंगानुसार स्त्रियांनी सुद्धा दाढी मिशा लावून पुरुष झाल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण असं आतापर्यंत आपल्या चित्रपटांमध्ये अनेक हिरोंनी केलंय. तुम्हाला जर आठवत असेल, अशोक सराफ, सचिनजी यांनी स्त्री भूमिका अत्यंत उत्तम रीतीनं वठवलेल्या आहेत. आजच्या काळातली उदाहरणं द्यायला गेली तर उपेंद्र लिमये, सुबोध भावे यांनी सुद्धा स्त्री भूमिका तेवढ्याच उत्तम रीतीने वठवलेल्या आहेत. पण असं गाण्यामध्ये झाल्याचं ऐकलंय का कधी? नाही ना. किशोर कुमारांनी असा प्रयत्न केला होता की एकाच गाण्यामध्ये स्त्रीचा आणि पुरुषाचा असे दोन्ही आवाज काढायचे. पण ओव्हरऑलच आपल्यामध्ये गाण्यामधली ही गंमत जरा कमीच झालेली दिसते ना. कोई गल नाही जी, मैं हूं ना. आता मी ठरवलंय की आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये स्त्रियांची गाणी पुरुषांनी गायल्यानंतर काय धमाल येते हे बघूयात, आणि पुरुषांची गाणी स्त्रियांनी गायल्यानंतर काय धमाल येते हे बघूयात. करायची सुरुवात? मी तर जाम एक्साइटेड आहे. पण सगळ्यात आधी स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षकांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. अवधूत गुप्ते, वंदना गुप्ते. माझी या प्रियाला प्रीत कळेना असं एखाद्या स्त्रीनं म्हटलं की त्या भावना थेट आपल्या हृदयाला भिडतात, ती आर्जव सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतात. पण याच भावना एखाद्या पुरुषानं आपल्या गाण्यातून मांडायचं ठरवलं तर खरं तर फार कठीण काम आहे. आणि हेच कठीण काम आज जरा सोपं करून दाखवायला येत आहेत प्रशांत दामले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. माझी प्रिया प्रीत कळेना, माझी प्रिया माझी प्रियाला माझी प्रियाला प्रीत कळेना, माझी प्रियाला अनुराग त्याचा माझा हाय रे जुळेना, माझी प्रियाला प्रीत कळेना, माझी प्रियाला. यौवनात सुखते काय काया, यौवनात सुखते काया, दुःख आवरेना, यौवनात सुखते काया, दुःख आवरेना, वेदना उरीची छेडी मुक्या भावना, स्पर्श गोड अजूनी त्याचा सुखाचा मिळेना, माझी प्रियाला प्रीत कळेना, माझी प्रियाला. वसंतात नाही बोल
वसंतात नाही बोले, श्रावणात नाही, वसंतात नाही बोले, श्रावणात नाही, कठोरास माझ्या मनीचे कळनास काही, रात रात शिणती डोळे, पापणी ढळे ना माझिया प्रियाला, प्रीत कळे ना माझिया प्रियाला, अनुराग त्याचा माझा हाय रे जुळे ना माझिया प्रियाला, प्रीत कळे ना माझिया प्रियाला, माझिया प्रियाला, माझिया प्रियाला. वा प्रशांतजी, क्या बात है. सुरुवातच तुम्ही एकदम खूप छान केलीत. मला प्रचंड आवडतं गाणं आहे. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे यांचं म्युझिक असलेलं हे गाणं. त्यांनी कायमच वेगळ्या पद्धतीची गाणी मराठीमध्ये आणण्याचा एक प्रयत्न केला. तसं बघायला गेलं तर शोभा कुरटूंचा आवाज, ठुमरी वजा जाणारं हे गाणं, पण समजायला अतिशय जरी सोपं असलं गाणं, ऐकताना आतमध्ये जाताना खूप सोपं असलं, गायला फार अवघड. आणि आपल्याला ऐकताना असं वाटतं आपण मराठी ऐकतोय का आपण कुठलं दुसऱ्या भाषेतलं गाणं ऐकतोय. पण बघाल तर कुठेही सगळे उच्चार विचार अतिशय मराठीतलेत. तर हे फार मोठं एक्सपेरिमेंट श्रीकांतजी करायचे आणि फार सक्सेसफुली करायचे. तुमच्या गाण्याबद्दल बोलतो की मी सांगू, तुमचं गाणं खूप प्रेक्षणीय असतो. म्हणजे तुम्ही दाखवून देता का ही इकडे इकडे मी हरकत घेतलेली आहे, इकडे माझा सा लागलेला आहे, इथे माझा खर्चात सगळ्यात शेवटचा खर्च जो लागला तुमचा, म्हणजे ज्यावेळेला शेवटची तिहाई घेतली त्यावेळेला, माझिया प्रियाला, हा हा हा, इतका सहजासहजी लागला. क्या बात, सुंदर. फक्त ओव्हरऑल गाणं जे आहे म्हणजे त्याला म्हणून मी थोडं कच्चं कच्चं झालं, पण मस्त, मला मजा आली. ह्या गाण्याने सुरुवात झाली आजच्या मैफिलीची, ह्याच्यात मजा आली खूप. थँक्यू थँक्यू. अंतराच्या आधीचा कळेना कळेना 2 वेळा कळेना तू कसा गातोयस, म्हणजे सुरात नव्हता, कणसूरच होतास तू. पकडायला पहिलं गाणं जरा वेळ लागला. शोभाताईंच्या गाण्याची गंमत की शब्द, सूर, ताल सगळ्यांशी आणि ती आर्तता परत गाण्यातून द्यायची, म्हणजे त्यांच्यात असं ओघवतं होतं सगळं. ते आज पुरुषाच्या आवाजातून ऐकताना खूप बरं वाटलं. बाई असा त्यांचा आवाजसुद्धा असा भारदस्तच होता. छान गायलास. थँक्यू थँक्यू. आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये पुरुषांनी गायलेल्या गाण्यांना वंदनाताईंचे म्हणजेच एका स्त्रीचे गुण किती आहेत हे कळणार आहे, आणि सगळ्या स्त्रियांनी जी गाणी गायली आहेत त्यावेळेस अवधूतचे गुण दिसणार आहेत. दुसऱ्या परीक्षकाचे गुण गुलदस्त्यात असतील. प दिलाय वंदनाताईंनी. प्रशांत दादा, वाजवा रे वाजवा सगळ्यांचा खूप आवडता चित्रपट, 1993 इफ आय एम नॉट रॉंग, आणि त्यामध्ये एका गाण्यामध्ये तुम्ही एका स्त्रीची भूमिका अगदी छोट्याशा काळासाठी केली होती. पण मला तुम्हाला हे विचारायचं की जर आयुष्यामध्ये तुम्हाला कधी स्त्री व्हावंसं वाटलं तर ते काय कारण असेल ह्या आयुष्यात? हो. नाही, मी पुढच्या जन्मी जर मला पुढचा जन्म मिळाला तर स्त्री व्हायला आवडेल. ह्या आयुष्यात असं फार अवघड होऊन जाईल पण सगळं. जगणं जगणं अवघड होईल. पुढच्या आयुष्यात पुढच्या जन्मी समजा स्त्रीचा जन्म मला मिळावा असं वाटतं. कारण का, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे असं एक आपल्याकडे वाक्य आहे. पत्नीचं तर मला कळलेलंच आहे, पण ते माता जी असते ती माता म्हणजे संपूर्ण घराला बांधून ठेवायचं अतिशय महत्त्वाचं काम असतं. आणि ते अतिशय पेशन्सली, शांतपणे, संयमाने ह्या सगळं कसं जमतं हे मला जवळून जाणवते. पण तो अनुभव घ्यायला मला निश्चितपणे आवडेल. मग तुमच्या पत्नीच्या बाबतीत असा एखादा अनुभव आल्याचा आठवतोय की तेव्हा त्यांनी माता बनून तुमची साथ दिली आहे? खूप वेळा, म्हणजे 2001 मध्ये जेव्हा मी 5 प्रयोग केले होते, आपण हावराटासारखे असं म्हणूया, पण जेव्हा 5 प्रयोग केले होते तो त्यानंतर मला 2-2.5 वर्ष व्होकल कॉर्ड्सचा खूप त्रास होत होता. आणि त्यावेळी एक डेफिनेटली कलाकार म्हटल्यावर आणि अभिनेता किंवा नाटकात काम करतोय म्हटल्यावर
आवाज हा अतिशय आपला प्लस पॉईंट असतो आणि तोच जर नाहीसा झाला किंवा तोच जर काम करेनासा झाला तर मी करायचं काय असा एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्यावेळी गौरी माझ्या पाठीशी अतिशय ठामपणे उभी राहिली होती. पॉझिटिव्ह वेव्ज घरातून मिळणं हे माझ्या दृष्टीने त्यावेळी खूप महत्त्वाचं होतं. कारण आमची इंडस्ट्री अशी आहे की उगवत्या सूर्याला नमस्कार, वंदनताई जास्त सांगू शकेल. त्यामुळे माझा जो सूर्य तो मावळायला निघाला होता. पण त्यावेळी गौरीनी जी ऊर्जा लिहिली ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. सारेगमप आयडिया सारेगमप